तर बघा, जसं मी आत्ता मागच्या पिरियडला हे बोललो की हा जो फोर्थ क्वेश्चन या एक्सरसाइजचा 6.3चा हा रिलेटेड विथ सेकंड एक्सरसाइज 6.4 आहे. कारण 6.4 आणि हा जो पार्ट आता आपण या ठिकाणी सुरू करणार हा एक सेम पार्ट किंवा सेम बेसवर डिपेंड असा पार्ट आहे आणि तो रिलेटेड आहे सबस्टिट्यूशन मेथडशी. म्हणजे या ठिकाणी हे 5 प्रॉब्लेम आणि समोरच्या एक्सरसाइजचे 15 म्हणजे 15 प्रॉब्लेम असे एक 20 प्रॉब्लेमचा संच आता आपण या ठिकाणी तुमच्यासमोर येणार की त्याच्या सबस्टिट्यूशन मेथडचा वापर आपल्याला करणं असतो. तर अगोदर तुम्ही तुमच्या मनात असा प्रश्न येऊ द्या की यार सबस्टिट्यूशन म्हणजे नेमकं असतं काय. तर सबस्टिट्यूशन म्हणजे काय, आपण सबस्टिट्यूशन या ठिकाणी फक्त अशा उदाहरणात वापरणार आहे ज्या उदाहरणात आपण x एका बाजूला आणि y एका बाजूला करूच शकत नाही. या उदाहरणात म्हणजे या ठिकाणी x आणि y हे वेगवेगळ्या साईडला आणणं आपल्याला शक्यच नसतं. इन दिस सिच्युएशन वी कॅन यूज सबस्टिट्यूशन मेथड. आफ्टर दॅट सेपरेट du by dx और dy by dx. म्हणजे एक सिंपल आपण इकडं समजून घेऊ. बघा या ठिकाणी cos x plus y आला. काय वाटतं तुम्हाला, y एका बाजूला आणि x एका बाजूला आणू शकतो? नॉट पॉसिबल. कारण जो कॉसचा अँगल आहे थीटा असतो त्या भूमिकेत x plus y आला. म्हणजे या ठिकाणी तुमचं काम काय असतं. मग मी पुन्हा एकदा सांगतो, एक 2-3 प्रश्नात हा पार्ट तुम्हाला हळूहळू समजायला सुरू होतो आणि एक प्रॅक्टिससाठी भरपूर चांगल्या क्वांटिटीचा आपल्याला या ठिकाणी पार्ट आहे. लगभग मी काय सांगितलं 20 प्रश्न आता तुम्ही असे बघणार. दीज आर रिलेटेड विथ सबस्टिट्यूशन मेथड. तर बघा जो पार्ट आपल्या आणि सहज ओळखता येतं बरं का, जो पार्ट वेगवेगळा करता येत नाही. लाईक या ठिकाणी x plus y हा कुणासोबत आला, कॉसच्या अँगल फॉर्म सोबत आला. अरे वेगळं करूच शकत नाही त्याला आपण. जैसे की एक दूजे के लिए असा आला ते त्याला कसं वेगळं करणार आहे. ठीक आहे. तर मग जो पार्ट एक दूजे के लिए असतो ना त्याला आपण कन्सिडर करणार u. म्हणजेच काय, यूजिंग x plus y इज इक्वल टू यू. यूज कन्सिडर करा तुम्ही, कारण s t u ह्या अक्षराचा वापर आपण करू शकतो v. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली करा. x चा डेरिव्हेटिव्ह 1, कारण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली x होणार आहे. म्हणजेच हे dy बाय dx झालं आणि हे आलं du बाय dx. मग आता आपल्याला व्हॅल्यू कुणाची लागणार आहे, dy बाय dxची. तर आपण एक काम करू, dy बाय dx आपल्याला काय मिळतो ते बघू. तर du अपॉन dx आणि 1 इंटरचेंज करून आपण इकडे घेतला. ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कुणाची मिळणार, dy बाय dxची. मग आता ह्या व्हॅल्यूला आपण काय करणार माहिती आहे का, ही जी dy बाय dxची किंमत असते तिच्या जागी वापरणार. बघा काय वापरलं आपण, du अपॉन dx मायनस 1 इज इक्वल टू कुणाच्या जागी, dy बाय dxच्या जागी. हा कॉस आणि x प्लस वायला काय मानला आपण, u. म्हणजे आपला जो उदाहरणातला जो y व्हेरिएबल होता किंवा x प्लस वाय होता त्याच्या जागी आपण u वापरलं. हे झालं du बाय dx इज इक्वल टू 1 प्लस कॉस u. आणि इकडेच मी इंटरचेंज करून टाकतो बरं, एक स्टेप वाढवतो. du बाय dx इज इक्वल टू 1 प्लस, तर आता dx मी मात्र इकडे वापरतो, कॉस u इज इक्वल टू इंटू dx. हा dx आपण इकडे वापरला. मग आता 1 प्लस कॉस u ला आपण काय लिहू शकतो, 2 कॉस स्क्वेअर u बाय 2. एक पर्टिक्युलर असा आपला फॉर्म्युला आहे, ती किंमत आली म्हणजे आपण हे सूत्र वापरतोच. बरं आता इकडं du या लेफ्ट हँड साईडला आहे, तिकडं dx बरोबर u आला. हे चालतं का आपल्याला, नसतं चालत. म्हणजेच हे झालं, इंटिग्रेशन नंतर घेऊ आपण, du अपॉन 2 कॉस स्क्वेअर u बाय 2 इज इक्वल टू dx. म्हणजे इथं आपण u एका बाजूला आणि x एका बाजूला सेपरेट करून दाखवलं. पण कधी, आपल्या उदाहरणातल्या x प्लस वायच्या जागी u कन्सिडर केल्यानंतर. म्हणजे आपण या ठिकाणी x प्लस वायला ज्यावेळेस u मानतो, आफ्टर दॅट वी कॅन सेपरेट u अँड सेपरेट dx हिअर. त्याच्यानंतर आपण u आणि dxला सेपरेट करू शकतो. आता इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, हे आलं हाफ इंटिग्रेशन 1 बाय कॉस स्क्वेअरचं झालं सेक स्क्वेअर
u/2 du आणि 1चा इंटिग्रेशन. म्हणजे बघा सेक स्क्वेअर अशी एक व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळाली. इट इज अ डायरेक्ट डिफरन्शिएबल व्हॅल्यू. ती एक डायरेक्ट डिफरन्शिएबल अशी व्हॅल्यू आहे. इंटिग्रेटेडसुद्धा सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतो टॅन एक्स म्हणजेच टॅन u/2 आणि आता या u/2चा डेरिव्हेटिव्ह काय आला हा हाफ आला. 1चा इंटिग्रेशन इज इक्वल साईन इकडे 1चा इंटिग्रेशन x प्लस सी हे हाफ हाफ कॅन्सल. तुमचं शेवटचा आन्सर येणार टॅन यूच्या जागी घ्या x मायनस वाय डिवाइड बाय 2 इज इक्वल टू x प्लस सी. दिस इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. पूर्ण लिहा तुम्ही. आणि इथंच एक अंदाज लावा की आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू ज्यावेळेस ते सांगणार तर ते पर्टिक्युलर सोल्युशन असणार. बघा नवीन भाग आपण या ठिकाणी शिकतो ते म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड. इथं आपल्याला समजतं की सबस्टिट्यूशन मेथडचा वापर आपल्याला त्या उदाहरणात करणं असतो ज्या उदाहरणात x आणि y हे सेपरेट करणं किंवा वेगवेगळ्या साईडला लिहिणं आपल्याला शक्य नसतं. आणि कुठंतरी तुम्हाला डायरेक्टली सांगतो मी एक सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम तुम्हाला बघितल्या लक्षात येतो. जसं हे cos x प्लस y वापरलं. ठीक आहे. तर जे काही डाऊट्स वगैरे असतील पुढच्या प्रश्नात पुन्हा क्लिअर करायचा प्रयत्न करा. आणि हे जे सुरुवातीचे 2-3 उदाहरणं आहे का हे थोडे जास्त रिवाईज करा. एक 5 उदाहरणाचा हा भाग आहे. याला पुन्हा रिव्हिजन तुम्ही द्या. बघा समोरचे उदाहरणं तुम्हाला ॲटोमॅटिक समजतील. कारण जर 20 प्रश्नाचा एक सेट तुम्ही स्टडी करता तर 2-3 प्रश्नावर तुम्हाला थोडा हार्डवर्क करणंच असतो. ठीक आहे. एक व्हिडिओ पॉज करून हे व्यवस्थित लिहून घ्या. बघा सेकंड नंबरचं उदाहरण आता या ठिकाणी हे लिहून झालं असेल तर मी रब करतो. तर सेकंड नंबरमध्ये सुद्धा तेच वापरलं x मायनस वायचा होल स्क्वेअर dy/dx. हे कॉमन सेन्स आहे. तुम्ही त्याला स्प्लिट जरी करत असले तरी वी गेट x स्क्वेअर मायनस ट्वाईस xy प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे स्प्लिट केल्यानंतर विस्तार केल्यानंतर सुद्धा आपल्याला तो xy कंबाईनमध्येच मिळणार. म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. आता शक्यच नाही आहे x आणि y एका बाजूला किंवा वेगवेगळ्या बाजूला लिहिणं. तर आपण काय केलं युजिंग x मायनस वाय इज इक्वल टू यू. आपण सरळ x मायनस वायला यू मानलं. म्हणजे जो पार्ट वेगळा करता येत नाही ना त्याला टार्गेट करा. मग तो कॉस साईनच्या अशा अँगल फॉर्ममध्ये असू शकतो पॉवरमध्ये असू शकतो लक्षात येतं. पण ते एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला 1 वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि यूचा du/dx. तर आपल्याला कुणाची व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला व्हॅल्यू लागणार आहे dy/dxची. ते एक काम करू ना हा 1 du/dx तिकडून इकडं बोलू आणि जो dy/dx हा इकडचा तिकडं घेऊन जाऊ. म्हणजे इट इज कॉल्ड इंटरचेंज. हे केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू कुणाची मिळणार dy/dxची 1 मायनस du/dx. तर x मायनस वायला लिहिला आपण यूचा स्क्वेअर dy/dxला कट करून म्हणजे हे कट करून आपण लिहिणार 1 मायनस du/dx इज इक्वल टू a स्क्वेअर. ठीक आहे. आता हा 1 मायनस du/dx मी यूला पाठवलं इकडं म्हणजे हा झाला a स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर. नंतर मायनस du/dx हे झालं a स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस 1. आणि आपण काय केलं आता ह्या मायनसला सुद्धा रिप्लेस करून टाकू. म्हणजेच काय झालं आहे du/dx इज इक्वल टू हा 1 काय झाला प्लस मायनस a स्क्वेअर बाय यू स्क्वेअर. समजून घ्या मी मुद्दामून 2 स्टेप इकडं एक्स्ट्रा वाढवल्या. कारण बऱ्याच वेळेस काय होतं हा मायनस आपल्या लक्षात नसतो अरे मायनस आला म्हणून एकदाच मायनस आणि 1 इंटरचेंज न करता एकदा फक्त 1ला इंटरचेंज करून नंतर आफ्टर दॅट फक्त आपण मायनस किंवा मायनसनी मल्टिप्लाय करून टाकलं म्हणून हा 1 मायनस होता प्लस झाला. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. du इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर dx. गंदी बात. तुम म्हणसान सर एकच गाणं म्हणता गंदी बात. अरे नाही बाबा हो dx सोबत du आला हे काय यू आणि इकडं dx आला तो इट इज कॉल्ड गंदी बात. मग हा यू स्क्वेअर आपण इकडं बोलवणार यू स्क्वेअर जो डिनॉमिनेटरमध्ये होता हा न्यूमरेटरमध्ये येणार. हा यू स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर du इंटिग्रेशन डायरेक्ट घेऊन टाकलं इंटिग्रेशन घेऊन टाका आता. आणि हा उरला फक्त dx इथं लिहू शकता टेकिंग इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. बघा आपली इंटिग्रेशनमध्ये
सेकंड एक्सरसाइजला जी टाईप होती बघा, त्या 3 टाईपची उदाहरणं आपण सॉल्व केले होते. नंबर एक अशा इंटिग्रेशनची उदाहरणं ज्यात वरचा आणि खालचा जो पॉवर असतो व्हेरिएबलचा सेम असतो. नंबर 2ला असे उदाहरणं होते ज्यात वरचा पॉवर खालच्यापेक्षा 1नी कमी असतो. नंबर 3ला असे उदाहरणं होते वरचा पॉवर खालच्यापेक्षा 1नी जास्त असतो. तर या तिन्ही कंडिशनमध्ये आपण 3 मेथड वापरतो. ज्यावेळेस पॉवर सारखे असणारे तर हा नंबर एकदा प्लस एकदा मायनस घेतो. ज्यावेळेस वरचा पॉवर खालच्यापेक्षा 1नी कमी असतो, ज्यावेळेस वरचा पॉवर खालच्यापेक्षा 1नी कमी असतो तर डिनॉमिनेटरला आपण टी कन्सिडर करतो. आणि फायनली जर वरचा पॉवर मोठा असला खालच्यापेक्षा तर डिवायडेशन करतो, भागाकार मेथड ज्याला आपण म्हणतो डिव्हिजन मेथड. तर या ठिकाणी ह्या 3 कंडिशनपैकी कोणती सिच्युएशन आपल्या डोळ्यासमोर आहे तर पॉवर्स आर सेम. काय करतो मग आपण, एक वेळेस प्लस ए स्क्वेअर घ्या आणि एक वेळेस मायनस ए स्क्वेअर घ्या. ठीक आहे. आणि हा जो यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे सेपरेट लिहा. मग याला जर आपण सेपरेट लिहिलं तर डायरेक्टली एक वेळेस तो कॅन्सल होणार लाईक दिस. आणि तुम्हाला इकडं मिळणार ए स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 1/u स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी. बघा हे जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशनच्या कोणत्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे. अरे बाबा आपण ते सूत्र नव्हतं शिकलो का, 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. चला सांगा मोठमोठ्यानं बोंबला, तुमचा आवाज आहे अशा कॅमेरामधून आला पाहिजे इकडं. हे सूत्र काय सांगा, 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सांगितलं का. हे आलं 1/2 ए लॉग एक्स मायनस ए एक्स प्लस ए. आणि ज्या विद्यार्थ्याचा अजूनसुद्धा पाठ झालं नसन, धर्तीवर भार आहे रे बाळाव, धर्तीवर भार आहे. कारण हे सूत्र 3 टॉपिक अगोदर आपल्याला वापरणं होतं. म्हणजे जवळपास आपण सेकंड टॉपिकपासून आपण हे सूत्र वापरायलो. कमीत कमी एकट्या सूत्राचा वापर 20पेक्षा जास्त उदाहरणात झाला असेल. ठीक आहे. आता तरी पाठ करून टाका पाठ नसला तर. त्या सूत्रानुसार आपण या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन घेतलं. 1/2 ए लॉग एक्स मायनस ए म्हणजेच यू मायनस ए अपॉन यू प्लस ए इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस शेवटी शी. ए कटला, हे झालं a/2 लॉग यूच्या जागी एक्स मायनस वाय. कुणाला यू सबस्टिट्यूट करेल आपण, एक्स मायनस वायला लिहून टाका ते. आणि एक्स प्लस वाय. बघा एक सोपा असा प्रश्न होता. मला वाटत नाही की याच्यात आपण काहीतरी नवीन शिकलो. तर मानलं सबस्टिट्यूशन मेथड होती, हा सबस्टिट्यूशन पार्ट नवा आहे. पण त्याच्यानंतर जे दिसतं आपल्याला इट इज डायरेक्टली रिलेटेड विथ इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशनमध्ये सुद्धा बघा जे सोपे उदाहरण आहे ना त्याच्याशीच हा भाग रिलेटेड आहे. खूप असा अवघड पार्ट नाही आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून उदाहरण लिहून घ्या आणि पुढचं उदाहरण बघा. बघा आता एक असं वाटतं मला की तुम्ही स्वतः थोडी कल्पना केली पाहिजे किंवा एक मनातल्या मनात विचार केला पाहिजे की आपण कशाला काय सबस्टिट्यूट करणार. जमतं का बघा. तर नेक्स्ट प्रॉब्लेम जबरदस्त प्रॉब्लेम आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेक एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बस एवढाच प्रॉब्लेम आहे समोरचा. तर मला एक वाटतं आता की तुम्ही विचार करा की सर आपण कशाला काय सबस्टिट्यूट करणार. बघा या ठिकाणी सेकच्या समोर हा जो थिटा भूमिकेत जो आला ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, थोडं याच्याकडे बघा तुम्ही. वो टार्गेट पॉईंट आहे यहाँ पे. म्हणजे कुठंतरी आपण युजिंग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू यू किंवा यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आफ्टर डिफरन्शिएशन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स, वाय स्क्वेअरचा 2y, हा dy/dx आणि यूचा डेरिव्हेटिव्ह du/dx. मला असं वाटतं या ठिकाणी आपण 2 कॉमन घेऊ शकतो. चला घेतला 2 कॉमन, एक्स प्लस वाय dy/dx आणि हा आला du/dx. ते एक काम करा ना, हा 2 कॉमन घेतला होता ना आपण, तुम्ही एक स्टेप वाढवा आणि पुढच्या स्टेपला हा असा लिहून घ्या. ठीक आहे. मग आता एक्स प्लस वाय dy/dx हा आला एक्स प्लस वाय dy/dx. इतक्या व्हॅल्यूच्या जागी हिला कट करून आपण हे नाही लिहू शकत का. तर लिहू शकता इट इज हाफ du/dx. हा सेक एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच काय
यू, म्हणजे उत्तर आलं डी यू इज इक्वल टू सेक यू डी एक्स. ठीक आहे, हाफला आपण जसंच्या तसं ठेवलं, मी हाफला काहीच केलं नाही. आन्सर आलं हाफ इंटिग्रेशन ऑफ डी यू इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक यू डी एक्स. गंदी बात या ठिकाणी झाली. हे तर हाफ आहे, हाफ सोबत व्हेरिएबल नाही आहे, पण इकडं डी यू आहे ना, इकडं डी यू आहे ना, आणि ते डी एक्स सोबत आला. इट इज कॉल्ड गंदी बात. तो उसको अच्छा कर दो. हाफ इंटिग्रेशन सुद्धा घेऊन टाकू आपण या ठिकाणी. बघा कसं डी यू आपण हे सेक यू झालं. ठीक आहे, डी एक्स. आता इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. इंटिग्रेशन वापरल्यानंतर 1/सेकला आपण असं लिहू कॉस यू डी यू आणि 1चा इंटिग्रेशन. एक कॉसचा इंटिग्रेशन काय होतो, डायरेक्टली साईन होतो. हा 2 आपण इकडे इंटरचेंज करू शकतो. तुम्हाला करायचं तर करा, नाही तर इकडे ठेवला तरी चालतो. बघा कॉसचा इंटिग्रेशन साईन यू होतो इज इक्वल टू 1ला आपण एक्स लिहिणार ये सी. नंतर हा 2 इंटरचेंज झाल्यानंतर इकडं म्हणजे मल्टिप्लिकेशन करणार. हा साईन यू इज इक्वल टू ट्वाईस एक्स प्लस 2c. पण सी कधीच डबल नसतो, 2c नसतो, कारण 3चा डेरिव्हेटिव्हसुद्धा 0च येतो आणि 3ला डबल केलं 6 झाला तरी त्याचा डेरिव्हेटिव्हसुद्धा 0च येतो. मग जर कॉन्स्टंट इकडं जर 3 आहे तर तुम्ही 2c असं लिहिता, म्हणजेच कॉन्स्टंट लिहिता. तो 2c डिनोटेड बाय द कॉन्स्टंट हे असं लिहून त्याला आपण c लिहू शकतो. आता साईन यू म्हणजेच कोण x² प्लस y² इज इक्वल टू ट्वाईस एक्स प्लस c. हे तुमचं जनरल सोल्युशन लिहून घ्या. किती सोपा प्रॉब्लेम होता आहे. वाटतो का आपल्याला हा प्रश्न की काहीतरी नवीन शिकलो वगैरे वगैरे? काहीच नाही आहे, तसं नवीन पार्टच नाही आहे. चला व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. 4 नंबरचं उदाहरण बघा, जबरदस्त प्रॉब्लेम आहे. सहज तुम्ही या उदाहरणात कन्सिडर करू शकता की सर कुणाला काय सबस्टिट्यूट करणार आपण. कारण बघा कॉस स्क्वेअर अँगल फॉर्ममध्ये जो आला, टार्गेट त्याला करा. आता तर पटकन समजतं ना. मी तुम्हाला काय बोललो एक उदाहरण अगोदर या, की तुम्ही स्वतः आता प्रयत्न करा की कोणता पार्ट आपण कसा सबस्टिट्यूट करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही एक गेस करा की काय सबस्टिट्यूट करणार आहे. तर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट कोणाला करणार, x मायनस 2y इज इक्वल टू यू. याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळणार 1x आणि yचा dy/dx इज इक्वल टू du/dx. बघा जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला ना, तीच व्हॅल्यू या ठिकाणी आहे. म्हणजे कुठंतरी आपलं जे सबस्टिट्यूशनचा प्लॅन होता किंवा जे आपण सबस्टिट्यूशन वापरलं इट इज करेक्ट. हे झालं कॉस स्क्वेअर यू 1 सॉरी आता तर हे पूर्णच्या पूर्णच आपल्याला मिळालं du/dx. अरे खूप छोटा प्रॉब्लेम आहे, इतका छोटा प्रॉब्लेम आहे. पहा इकडं आपण हे इंटरचेंज करून वापरला कॉस स्क्वेअर यू dx इज इक्वल टू du. पण ह्या dx सोबत u आला, इट इज कॉल्ड गंदी बात. तो dx इज इक्वल टू du अपॉन कॉस स्क्वेअर यू. आता u सोबत u आला, अच्छी बात. तर टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, दिस इज इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू 1/cos स्क्वेअर काय झाला, सेक स्क्वेअर यू du. ठीक आहे. बघा डायरेक्ट इंटिग्रेटेड फंक्शन आला. 1चा इंटिग्रेशन x होतो, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan u प्लस c. आता जो u आपण सबस्टिट्यूशन वापरला त्याचं जी करेक्ट व्हॅल्यू आहे किंवा जो वापर नव्हता तो वापरा. तर व्हॉट इज यू बी द x मायनस 2y हियर. एक किती सोपा प्रॉब्लेम होता, बिल्कुल टाइमपास प्रॉब्लेम. दिस इज रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन किंवा दिस इज रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन. डिफरन्शियल इक्वेशन हा पार्ट कंटिन्यू असणारच. बघा शेवटचा प्रश्न या प्रश्नातला आणि या एक्सरसाइजचा सुद्धा शेवटचा प्रश्न. तर जसं मी तुम्हाला एक थोड्या वेळ अगोदर बोललो की येणारी जी एक्सरसाइज आहे ही आपल्याला याच भागावर आधारित असणार आहे. त्याच्यामुळं जरी हा शेवटचा प्रश्न तुम्हाला वाटत असला तरी समोरचे प्रश्न असेच असणार आहे. उलट एक समजून घ्या की आता या प्रश्नात तुम्हाला x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 1 वापरला म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन आलं. बघा अगोदर तर ट्वाईस एक्स मायनस 2y प्लस 3 म्हणजे आपण x एका बाजूला आणि y एका बाजूला लिहून घ्यायचा प्रयत्न करू.
आणि हे पूर्णचे पूर्ण मायनस आपण इंटरचेंज करून टाकलं x मायनस वाय प्लस 1. ठीक आहे. आता काय केलं आपण या ठिकाणी हे पूर्णचे पूर्ण इंटरचेंज इकडे करून टाकलं, म्हणजे dy बाय dx आहे ना, चला इकडे करून टाकू. म्हणजे हे झालं 2x मायनस 2y प्लस 3 अपॉन x मायनस वाय प्लस 1. हे dy ॲज इट इज आणि हे dx इकडं. चला ठीक आहे. सांगा आता कोणाला काय म्हणता? अरे खूप सोपं आहे, दोनच तर किमती आहे, 2x मायनस 2y प्लस 3. तिकडून 2 कॉमन येतो, हा x मायनस वाय उरतो आणि खालीसुद्धा x मायनस वाय बघा. तर मग असं वाटतं का की युजिंग x मायनस वाय इज इक्वल टू यू? एकदम सहज समजतं. कोणताच प्रॉब्लेम असा नाही आहे की ज्याच्यात आपल्याला खूप विचार करणं लागतो की बाबा मी काय सबस्टिट्यूट करू, म्हणजे या ठिकाणी उदाहरण क्लिअर होणार. मग आफ्टर डिफरन्शिएट वी गेट 1 मायनस dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx. ठीक आहे. तर आता हा जो dy बाय dx आहे आपल्याला या ठिकाणी त्याची किंमत लागणार आहे. तर आपण काय करू, 1 हा du बाय dx तिकडून इकडे आला म्हणून मायनस du बाय dx आणि हा dy बाय dx आपण इंटरचेंज करू. चला हे सुद्धा आपल्याला क्लिअर झालं की व्हॉट इज dy बाय dx. तो dy बाय dx बी द 1 मायनस du बाय dx. मग आता या ठिकाणी जर 2 कॉमन आपण घेतला तर या x मायनस वायच्या जागी आपण काय वापरणार, u. तर 2u प्लस 3 अपॉन हा u प्लस 1 इज इक्वल टू du. बघा आता dy बाय dxच्या जागी फक्त आपल्याला du बाय dx वापरणं नाही आहे, 1 मायनस du बाय dx वापरणं आहे. तर त्याला आपण असं लिहिलं 2u प्लस 3u प्लस 1 मायनस 1 मायनस du बाय dx. आता हा मायनससुद्धा आपण इंटरचेंज करू, तो जो 1 मायनस आहे का तो प्लस होणार. हे जे छोटे मोठे पॉईंट असते ना हे व्यवस्थित प्रॅक्टिस करत जा घरी, कारण आपण विचारातच घेत नसतो हे मायनस. मग त्याच्यामुळं काय होतं, हा जो मायनस होता हा प्लस झाला आणि 2u प्लस 3 अपॉन u प्लस 1 असं आलं. आता पुन्हा बघा या ठिकाणी आपली जी क्रॉस प्रोडक्ट वगैरेची जी मेथड आहे ती होणार, कारण 1च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो. दिस इन टू दिस u प्लस 1 दिस इन टू दिस मायनस 2u मायनस 3, जरी 3 प्लस होता पण हा मायनस आणि u प्लस 1 आलं. आता बघा काय होणार, 2u आणि हा u मायनस u आणि मायनस 3 प्लस 1 मायनस 2 बाई u प्लस 1. मग आपण एक काम करू, याच्यातून u कॉमन मायनस कॉमन घेऊ, du बाय dx मधून आपण मायनस कॉमन घेऊ. हे आलं u प्लस 2 अपॉन u प्लस 1 आणि हा dx लगेच तिकडे पाठवून देऊ. एक तीर में दो शिकार. तुमची शिकार झाली नाही पाहिजे एवढं लक्षात घ्या. हा dx तिकडे पाठवला आपण. मायनस कॉमन कशासाठी घेतला सांगतो. आता u ज्या बाजूला आहे तो साईड म्हणजे आपली दुसरी साईड आहे, तर u ज्यावेळेस एका बाजूला आपण घेणार तर हे भागिले उलट गुणिले ज्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड इन्व्हर्स ते होणार. तर कसं u प्लस 1 अपॉन u प्लस 2 du आणि हा जो मायनस आहे आपण मायनसला काहीच केलं नाही, हा मायनस dx. तर लिहून टाका ना इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. ओके. बघा वरचा डिनॉमिनेटर खालच्यापेक्षा 1नी कमी आहे, तर आपण 1 मिळवला, याला 2 करून टाकले, मायनस 1 लिहिला. हा u प्लस 2 इट इज इंटिग्रेशन du, इट इज इंटिग्रेशन dx. बघा सेपरेट करून टाका, हे मिळतं 1 मायनस 1 बाय u प्लस 2. इतकं तर समजतं ना आता सेपरेट केल्यानंतर काय होणार. आणि आता 1चा इंटिग्रेशन u, कारण इंटिग्रेटेड जो व्हेरिएबल आहे डिफरन्शिएट जिथं दाखवतो u आहे, आणि हा झाला लॉग u प्लस 2 इज इक्वल टू मायनस x प्लस c. आता यूच्या जागी आपल्याला नेमकं काय वापरणं आहे ते बघा. यूच्या जागी आपल्याला वापरणं असतो x मायनस वाय, हा मायनस लॉग u प्लस 2 इज इक्वल टू मायनस x प्लस c. याला काय म्हणू आपण, तर याला म्हणू आपण जनरल सोल्युशन. पण आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशनसाठी या ठिकाणी किमती सांगितल्या ना, x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 1.
मग आता ते सुद्धा आपल्याला करणं लागणार आहे. बघा हा जर -x इकडे आला तर हा 2 होणार, म्हणजे ट्वाईस x होणार. तर मी एक्सच्या जागी डायरेक्टली 0 घेतो. पण एक स्टेप वाढवू आपण, कारण कसं माहिती आहे का, तुमचा आन्सर डिपेंड आहे आता ह्या मेथडवर. यूच्या जागी काय घेणार आपण, x - y घेणार. +2 = c. युजिंग x = 0 अँड y = 1 हिअर. तर एक्सच्या जागी जर 0 वापरलं तर हे होणार किती, 0. y तर yच्या जागी 1 वापरायचं आहे आपल्याला. हा -1 प्लस लॉग एक्सच्या जागी 0 yच्या जागी 1 म्हणजे -1 + 2 = c. हे थोडं व्यवस्थित बघून घ्या काय सबस्टिट्यूट, म्हणजे मुद्दामून मी एक स्टेप वाढवली. हा -x + ट्वाईस x करून टाकला. यूची व्हॅल्यू आपण जी सबस्टिट्यूट करून वापरली ती वापरली. आता लिहिलं की युजिंग x = 0 अँड y = 1. तर या एक्सच्या जागी 0 वापरला तर आपल्याला 0 मिळतो, म्हणून मी ते लिहिलं नव्हतं. हा y 1, हे साईन ॲज इट इज, मायनस साईन ॲज इट इज. एक्सच्या जागी 0, yच्या जागी -1, आपल्याला मिळतो -1 आणि लॉग 1. गडबड झाली. लॉग 1 = 0. व्हॉट इज लॉग 1? लॉग 1 = 0. मग लॉग 1 जर 0 झाला तर आपल्याला -1 = c मिळणार. करेक्ट. c = काय मिळतो आपल्याला, -1 मिळतो. तर या ठिकाणी फक्त आपल्याला -1 लिहिणं असतं. हे तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. ट्वाईस x - y लॉग x - y +2 = -1. किंवा हा 1 इकडं लिहून +1 = 0 सुद्धा तुम्ही लिहू शकता. बघा खूप इंटरेस्टिंग एक्सरसाइज होती या ठिकाणी. एक मला असं वाटतं की एक सोपा भाग तुम्ही या ठिकाणी शिकले. आणि जी समोरची एक्सरसाइज आहे बघा, हे डिफरन्शियल इक्वेशनचं, असं समजा तुम्ही ही एकमात्र आता एक्सरसाइज आहे. कारण नंतरचं म्हणजे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा पार्ट तर आपल्याला आता एक्झामसाठी नाही आहे. म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी हा पार्ट एक्झाममध्ये नसल्यामुळं जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे तीच आपली लास्ट एक्सरसाइज असणार. तर थोडं आता रिव्हिजनचं प्रमाण वाढवा, कारण नंतर जे टॉपिक आपण शिकणार आहे ना, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल, त्याच्यात रिलेटेड डिफरन्शिएशन इंटिग्रेशन पार्ट नाही आहे. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन स्टडी करताना जे वाटत होतं की यार हे तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन चालू आहे, तसं तुम्हाला वाटणार नाही. तर अभ्यासाचं जे टायमिंग आहे ते वाढवा.